तुम्ही पाहता DD9 न्यूज सुपरफास्ट, आवाज आपल्या सर्वांचा। आपल्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचा व गावाकरांचा यश उपोषण झाले यशस्वी। अकोला दहीहांडा व परिसरातील गावांना योग्य प्रमाणात पक आणि पुरवठा होत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व पंचायत समिती सदस्य गजानन वानखडे यांच्या नेतृत्वात दहीहांडा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। शासनाने उपोषणाची दखल घेऊन पाणी पुरवठा तत्काळ व्यवस्थित करावा। पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। 84 खेडी योजनेतून पाणी पुरवठा असलेल्या दहीहांडा परिसरातील नागरिकांना तब्बल 15-16 दिवसातून एक वेळ मोठं हलंत या मुश्किलीने पाणी मिळते। गोरगरीब नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। नागरिकांना कोणाच्या घरी मरण असले, लग्न असले अशा दिवशी पाण्याची सोय नसते। अशा या भीषण पाणी टंचाईला शासन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे नेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व पंचायत समिती सदस्य गजानन वानखडे यांच्या नेतृत्वात दहीहांडा या गावात आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। या उपोषणासा नितीन बापू देशमुखनी भेट दिली, तसेच उपोषणास दखल घेत 5 जिल्हा आयुक्त अधिकारी गहाणकर साहेबांच्या व कार्यकारी अभियंता माननीय श्री पा विभाग अकोला यांच्या उपस्थितीत यांच्याकडून उपोषणास मागणी लेखी स्वरूपात लिहून असे घेतले की दहीहांडा गावाला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल, तसेच खानापूर MBR वरून दहीहांडा येथील 1 वार्ड 2 गाव एका दिवशी पाणी पुरवठा करण्यात येईल आणि नागरिकांना 5व्या ते 6व्या दिवशी पाणी मिळेल असे लिहून घेऊन 5 जिल्ह्याचे आयुक्तच्या विनंतीने उपोषण सोडण्यात आले। उपोषणकर्त्याचे नावे श्री गोपाल भाऊ दातकर, श्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख तथा माजी G.P. सदस्य श्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दहीहांडा शाखा प्रमुख तथा माजी P. सदस्य श्री रामाभाऊ काकड, श्री अनिलभाऊ मोहरकर, श्री विश्वासभाऊ मापेरोहना, श्री चंदूभाऊ जामनेकर, श्री गोपालभाऊ वावरे हिंगणी, श्री चंदूभाऊ शिंगाडे, श्री श्रीकांत तिवारी रोहना, श्री संतोष भाऊ नेमाडे, श्री अक्षय भाऊ पांडे रोहन, श्री अमित भाऊ रवाले रोहन।